यशचं प्रेम आणि काळजी. डॉल, काहीतरी बोल ना बाळा. 2 दिवस झाले तू अशीच बसली आहेस. यश रडक्या सुरात बोलला. त्याच्या बेबी डॉलला असं निर्जीव बघणं आता त्याला सहनच होत नव्हतं. जिच्या ओठांवर तो नेहमी हसू बघण्याचा विचार करत होता, आज 2 दिवसांपासून ती सतत रडत होती. ती सुद्धा आवाज न करता. हे त्याला सहनच होत नव्हतं. यश तसा सियाजवळ आला. त्याने तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि तिच्या समोर गुडघ्यावर बसला. तसं त्याच्या त्या नाजूक प्रेमळ स्पर्शाने सियाने आज त्याच्याकडे आपल्या पापण्या वाढवल्या. यश गुडघ्यावर बसला. डोळ्यात अपार प्रेम आणि तितक्याच वेदना. जणू तिचं दुःख त्याने स्वतःमध्ये सामावून घेतलं असावं. यश हळूवार पण प्रेमाने, डॉल, प्लीज बाळा, तुला असं खसून चालणार नाही. तुला स्ट्रॉंग बनावं लागेल. त्याने तिचा चेहरा अलगदच आपल्या ओंजळीत घेतला. स्पर्श इतका प्रेमळ होता, जसं काही तो तिचा चेहरा नाही तर एक कोमल फूल आहे. थोडा जरी भार दिला तर चुरगळून जाईल. खोलीत एक प्रकारची शांतता. फक्त दोन जीवांच्या हृदयाच्या धडधडण्याचा काय तो आवाज होता. त्याचा तो प्रेमळ आवाज ऐकून इकडे सियाचे अश्रू आणखीनच ओघळू लागले. पण तरीही तिची नजर त्याच्यावरच टिकली होती. यशने अगदी हळूवार तिचे ते ओघळणारे अश्रू आपल्या अंगठाने अलगद पुसले आणि तिला पटकन ओढून आपल्या हृदयाशी लावले. सियाला सुद्धा आता कदाचित त्या सुद्धा मिठीची गरज होती, ज्यात प्रेम आणि माया असेल. आणि ती मिळताच सियाचा बाण पुन्हा फुटला आणि ती रडू लागली. आतापर्यंत साठवून ठेवलेलं सगळं दुःख ती त्या मिठीत मोकळी करत होती. कदाचित तिला सुद्धा ती मिठी हक्काची जाणवली असावी. आणि जेव्हा अशी हक्काची मिठी मिळते ना, तेव्हा माणूस आपला सगळा भार तिथे टाकून देत असतो. तेच आता सियासोबत घडत होतं. तिच्या दुःखाचा भार इतका होता की ती तो यशच्या त्या मजबूत खांद्यावर टाकून स्वतःला मोकळं करून घेत होती. यशला सुद्धा तेच हवं होतं, म्हणून तो सुद्धा तिला मोकळं होऊ देत होता. सतत तिच्या पाठीवरून केसांवरून हात फिरवणं चालू होतं त्याचं. नुकतेच सियाच्या काळजीने तिथे आलेल्या नंदा आणि सुगंधा तर दारातच थांबून हे भावनिक दृश्य बघत होत्या. सियाचं दुःख बघून त्या दोघींना सुद्धा भरून येत होतं. यश आणि सियाला एकटं सोडून त्या दोघी आल्या पावली निघून गेल्या. आता त्यांना सियाची काळजी नव्हती, त्यांना विश्वास होता. त्यांचा हिटलर सगळं हाताळे. श्रीकांत, काय झालं? अशा परत का आलात? तुम्ही तर सुनबाईजवळ गेला होता ना? नंदा, आता त्याची गरज नाही. नंदा हसत बोलून आपल्या खुर्चीवर बसल्या. तर श्रीकांत आणि श्यामराव न समजून त्यांनाच बघत होते. नंदा, अहो आता असे काय बघता? आता तिचा नवरा तिची काळजी घेतोय म्हटल्यावर आमची गरज कशी असेल? बोलून नंदा हसतच नाश्ता करू लागली. तर श्रीकांत यांनी सुगंधा यांच्याकडे पाहिलं तर त्यांनी सुद्धा होकार दर्शवला. ते बघून ते सुद्धा हलकं हसत नाश्ता करू लागले. यशची खोली. सिया अजूनही रडते बघून यशने तिला हळूच आपल्यापासून बाजूला केली आणि तिला बघू लागला. डोळे रडून रडून पाठ सुजून गेले होते. चेहरा अगदीच लाल झाला होता आणि नाक सुद्धा वाहू लागलं होतं. त्याही रूपात ती यशला खूप गोड वाटत होती. यश, डॉल, बस आता, किती रडशील? आता असं रडायचं नाही हा. तो सियाचे डोळे पुसत म्हणाला. त्याचं ते प्रेम बघून हरवून गेली होती. 2 दिवस जरी तिला काही भान नसले तरी यशची काळजी करणं ती बघत होती आणि अनुभवत सुद्धा होती. सिया, आई, ती ती बोलून पुन्हा रडू लागली. तसे यशने पुन्हा तिला आपल्या मिठीत ओढून घेतली. यश, डॉ, आई, आई कुठेच गेली नाही. ती नेहमी तुझ्या सोबत आहे. इतक्या गोड मुलीला सोडून ती जाऊ तरी शकते का? यश बोलून तिच्या केसांवर चुंबन घेतलं. तसं त्याच्या मिठीत असलेली सियाने हळूच आपली मान वर करून त्याला पाहिलं, जसं ती त्याच्या म्हणण्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत असे. सोबतच यशच्या बोलण्याने तिच्या मनात एक आस जगली आणि तीच हलकी चमक घेऊन ती यशला बघू लागली. तिची ती आस बघून यशने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. आज पहिल्यांदा त्याच्या डॉलने इतक्या आशेने त्याच्याकडे पाहिलं होतं. पण यशच्या हातात काहीही नव्हतं.
आज तो स्वतःला खूप खूप म्हणजे खूपच हतबल समजत होता. सिया, खरंच खरंच आई, आई ती आहे का? ती ती मला सोडून कुठेही गेलेली नाही ना? क्षणात सिया चमकून बघत हसत बोलली. यश अगदी प्रेमाने हळुवार म्हणाल. सियाने पटकन आनंदात त्याला मिठी मारली. सिया, मग मग चल ना, मला तिकडे घेऊन. ती ती वाट बघत असेल ना? सिया पटकन बेडवरून उठून उभी झाली आणि यशला ओढू लागली. तसा यश धक्का बसून तिला बघू लागला. ती हसतच त्याच्या हाताला ओढत होती आणि यशला डॉक्टरांचे शब्द आठवले. तुम्हाला तिला खूप प्रेमाने हाताळावं लागेल. यश पटकन भानावर येत. यश, अगं हो हो, पण अशी जाशील का? यश तिच्याकडे इशारा करत म्हणाला. तशी सिया स्वतःला बघू लागली. यात काय वाईट? यश, डॉल हे छान आहे, पण तू थोडी फ्रेश झालीस तर आईला छान वाटेल ना? यश म्हणाला. तसे सिया विचार करू लागली आणि तिला सुद्धा ते पटलं. ठीक आहे, मी आलेच फ्रेश होऊन, सिया म्हणाली. तसा यश तिला वॉशरूम मध्ये सोडून आला. डॉल, प्लीज अशी नको वागूस ग, मला भीती वाटते. तुला काही झालं तर? यश वॉशरूमच्या दाराकडे बघू लागला. सियाचं आताचं वागणं बघून त्याला वेगळीच भीती जाणवू लागली. नाही, माझ्या डॉलला मी काहीही होऊ देणार नाही. मी नेहमी सावलीसारखा तिच्या सोबत असेल. आता तर जिथे ती तिथे मी. यशने मनातच स्वतःला घट्ट करून घेतलं. थोड्याच वेळात सिया फ्रेश होऊन बाहेर आली. तसा यश तिला घेऊन खाली आला. तशा सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवर गेल्या. यश आणि सियाला एकत्र बघून त्यांच्या ओठांवर हसू आलं. पण त्या सगळ्यांच्या आपल्यावरच्या नजरा बघून सिया घाबरून गेली आणि यशच्या मागे लपून. तिला तसं वागताना बघून त्या सगळ्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यांनी यशला पाहिलं तर त्यांनी त्यांना डोळ्यांनीच धीर दिला. तसे ते सगळे रिलॅक्स झाले. डॉल, काय झालं? घाबरू नको, मी आहे ना, तो अगदीच हळूवार बोलला. त्याचा आवाज इतका हळू होता की सियाला सोडून तिथे असणाऱ्या कुणालाही ऐकायला गेलं नाही. पण तरीही नंदा आपले ते सुपा एवढे कान त्याच्या दिशेने लावून ऐकण्याचा प्रयत्न करत होती. नंदा, हा हिटलर का सायलेंट मोडवर काय बोलत आहे? काय माहिती, काहीच ऐकू येत नाही आहे, नंदा चिडत बोलली. ही बाई, एक खड्ड्यात जायची वेळ आली, पण तरीही हिची नाक पुसायची सवय काही गेली नाही. प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायचं असते हिला. पण ती विसरली वाटतं, समोरचा फक्त नावानेच नाही तर गुणानेही हिटलर आहे आणि हे नाव त्याला याच बाईने दिलं. यश म्हणाला. तसे सिया हळूहळू डायनिंग टेबल जवळ आली. तिने यशला आपल्या दोन्ही हातांनी घट्ट धरून घेतले होते. सुगंधाने ते बसले तसे दोघांनाही नाश्ता वाढला. डॉल, तुला दुसरं काही हवंय का? ती काहीच खात नाही बघून यश म्हणाल. ते आई, ती वाट बघत असेल ना, तिने सुद्धा माझ्यासाठी पोळी भाजी केली असेल ना? सिया हसत बोलली. तसं तिथे असणाऱ्या त्या सगळ्यांचे डोळे आश्चर्याने मोठेच झाले आणि त्यांनी सियाकडे पाहिलं, जी आता एखाद्या लहान मुलीसारखी वागत होती, जिला फक्त आपल्या आईजवळ जायचं आहे. तिचा तो निरागस हट्ट बघून त्यांचं मन भरून येत होतं. तर यश, तो बिचारा तर तीळ तीळ तुटत होता. हो, पण आधी तू नाश्ता तर कर, मग जाऊ आपण. नाही, मी आई सोबतच खाणार. तू कर ना लवकर, सिया हट्ट करत म्हणाल. डॉल, तू इथेच थांब, मी गाडीची चावी घेऊन येतो. यशने सियाला गाडीत बसवलं आणि तिला सीट बेल्ट लावत बोलला. सियाने सुद्धा मान गोल गोल फिरवून होकार दिला. तसा यश आत आला. आत अजूनही सगळे हॉलमध्येच बसले होते. जोपर्यंत सिया ठीक होत नाही तोपर्यंत कदाचित ते सुद्धा स्वस्थ बसणार नव्हते. सुगंधा, यश, अरे काय हे? ती अशी का वागत आहे? आणि तू आता तिला कुठे नेतो आहेस? सुगंधा काळजी सुरात. यश आत आला तशी समोर जात म्हणाली. नंदा, हे बघ हिट, हे बघ, आधीच पोरीला बरं नाही, त्यात तू आणखी असा काही नको करूस ज्याने ती पूर्ण कोलमडून जाईल. यश आपल्या आजी आणि आईची काळजी समजू शकत होता. शेवटी त्या सुद्धा आई होत्या आणि आई विना पोरका झालेला जीव तरपताना बघून त्यांना सियाची काळजी वाटणं साहजिक होतं.
यश, आई तिच्या जीवावर बेतेल असे मी काहीही करणार नाही. सुगंधा, पण तू तिला आता कुठे घेऊन जातो आहेस? यश, ते मी आल्यावर सांगेन. बोलून यशने समोर टेबलवर असलेली चावी घेतली आणि निघून गेला. देवा, आता आणखी कष्ट नको देऊस रे पोरीला. सुगंधा आणि नंदा दोघींनी ही मनातच देवाचा धावा करत हात जोडले. थोड्याच वेळात यशने सियाच्या घरासमोर आपली कार थांबवली. तसे सियाने काच खाली घेतली आणि समोर आपलं घर बघून तिच्या ओठांवर भली मोठी स्माईल आली. ती तशीच पटकन खाली उतरली आणि आई म्हणत घरच्या दिशेने धावली. तिचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नजरा तिच्यावर गेल्या, पण मागे यशला बघून कुणाच्याही घशातून आवाज बाहेर पडला नाही. सियाने हसतच त्या घरचा डोअर आतल्या दिशेने ढकलला आणि आई म्हणत तिच्या नजरा घरभर आईला शोधत भटकू लागल्या. मनात भीती, आवाजात कंपन आणि हृदयाची धडधड सगळं सगळं घेऊन ती आईला हाक मारत शोधत होती. यश सुद्धा तिच्या मागे मागे जात होता. त्याचाही हाल अगदी तिच्यासारखा होता, कदाचित त्याहीपेक्षा जास्त, कारण आज त्याची बेबी डॉल ला तो सत्य सांगणार होता. तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य, आईच्या आजाराचं सत्य. आणि सत्य ऐकून त्याची बेबी डॉल किती खचणार, दुखणार, विखुरणार जाणून होता तो. पण तिला यातून बाहेर काढण्यासाठी त्याला ते करावंच लागणार होतं. तिला मोकळं व्हावं लागणार होतं. त्यासाठी तो स्वतःला मनातल्या मनात तयार करत होता. ए बघ ना, आई कुठेच दिसत नाही. तू तू मघाशी म्हणाला ना ती इथेच आहे, ती मला सोडून गेली नाही. मग ती ती कुठेच दिसत नाही. मी पूर्ण घर शोधलं. सिया म्हणाली. शब्द तुटत होते, श्वास भरत होता, अंग हलकं शिवीर करत होतं, पण तरीही मन सत्य स्वीकारायला तयार नव्हतं. यश, डॉन, बाळा प्लीज, मी जे सांगेल ना ते ते समजून घे. आई कुठेही गेली नाही, पण आता ती या जगात नाही. ती नेहमीच आशीर्वाद रूपाने तुझ्या सोबत असेल. आवाज अगदी हळूवार, प्रेमाने आणि चिंतेने भरलेला. थोडा वेळ सिया फक्त बघत राहिली आणि अचानक तिने पटकन त्याचा हात झटकला. तू तू खोटं बोलतोस ना? ती ती कशी जाईल मला सोडून? ती ती तर आजारी सुद्धा नव्हती. आवाज दुःखाने भरलेला आणि डोळे वेदनेने वाहत होते. ती अशी करत होती जशी स्वतःची समजूत काढत होती. यश, डॉन, आई आई खूप आजारी होती. फक्त तिने तुला सांगितलं नाही, कारण तिला सुद्धा आपल्या या गोड बाळाच्या डोळ्यात पाणी बघायचं नव्हतं. सियाच्या जवळ जात हळूवार तिचा चेहरा उंजरीत धरत. तशी सिया त्याला भिदरलेल्या नजरेने बघू लागली. हृदय जोरात धडधडू लागलं. आई आई इतकी मोठी गोष्ट लपवू शकते? तिचा विश्वासच बसत नव्हता. तिच्या डोळ्यांसमोर काही दिवसापूर्वीच्या घटना येऊ लागल्या. आईचं सतत काळजीत असणं आता तिच्या डोळ्यासमोर येत होतं. हॉस्पिटलच्या नावाने घाबरून मना करणे सगळं सगळं तिला दिसू लागलं. निश्चित बेडवर पडलेली आई जशी दिसली तिचा बाण फुटला आणि ती तिथे जमिनीवर पडून रडू लागली, अक्षरशः ओरडू लागली. आवाजात सगळ्या सगळ्या भावना उंचवून आल्या होत्या. वेदनेचा पूर वाहत होता, जे बघून यशचं काळीज सुद्धा फाटत होतं. बाहेर जमलेले लोक सुद्धा ते बघत होते. त्या खोलीत आता वेदनेचा असा महापूर आला जिथे सिया आज वाहत होती आणि अचानक ती तिथे जमिनीवर पडली. तसा यश डॉल म्हणून ओरडला. तो तसाच तिच्या जवळ सरकला. त्यानं तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि तिच्या गालाला थोपटून उठवू लागला. पण सिया काहीच रिस्पॉन्स देत नव्हती. आता मात्र यश घाबरला. त्याने पटकन तिला उचलून घेतली आणि तसाच तिला घेऊन बाहेर गाडीकडे धावला. आता त्याचं हृदय 100च्या गतीने पडत झोपलं होतं. कपाडावर घामाचे दवबिंदू जमा झाले होते. त्याने सियाला मागच्या बाजूला झोपवली आणि फुल स्पीडने गाडी चालवू लागला. यशचा हा प्रयत्न काढेल का सियाला ट्रोमातून बाहेर, की पुन्हा हरवेल सिया त्या काळोखात? जाणून घेण्यासाठी कथेचे समोरचे भाग नक्की वाचा. धन्यवाद.